तर बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत नेमकं काय काय घडलेलं आहे यावर एक नजर टाकूयात। 9 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3:30 वाजता बीडमधल्या डोणगाव टोल नाक्यावरनं त्यांचं अपहरण झालं। टोल नाक्यावर देशमुख यांच्या इंडिका कारसमोर स्कॉर्पिओ आडवी लावून अपहरण। कारमधील 6 जणांकडनं लाठ्या काठ्यांनी त्यांना बेदम मारहाण झाली। 9 डिसेंबरला देशमुख कुटुंबियांकडनं केज पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली। 9 डिसेंबरलाच अपहरणाच्या काही वेळाने केज परिसरातील बोरगाव दहिटणा रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळला। 10 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुलेसह 7 जणांवर केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। 10 डिसेंबरला 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली। अकरा डिसेंबरला आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली। संतोष देशमुख हत्येप्रकरणी आतापर्यंत 3 आरोपी अटकेत आहेत तर 4 आरोपी अद्यापही मोकाट आहेत।